Hi friends, welcome in RK channel. I am Pardeshi RK. I brought a new educational video for all of you. So don't waste your time. Join in this classroom and take a fantastic experience of learning. And today's topic is very important. Standard 4 Subject English Unit 3 Page number 40 to 43. इयत्ता 4 विषय इंग्रजी Unit 3 Page number 42-43 वरील हाऊ डू बर्ड्स फ्लाय पक्षी कसे उडतात या विषयाचा अभ्यास करणार आहोत. फ्रेंड्स, I want to declare an announcement for all of you. Keep watching this video till the end because it will helpful for your study. So let's start our today's topic, how do birds fly? Friends, when I ask you one question, how do birds fly? Then you will tell me a very simple answer. Birds fly using their wings. True, your answer is correct. But having wings is not enough. There are many other things to support birds to fly in the air. And today we are going to find out the reasons behind it. How do birds fly? Friends, in the beginning of our lesson, there is a picture for you. सुरुवातीलाच एक चित्र दिसतंय. And birds have a very light body. The first reason. पक्ष्यांचं शरीर अत्यंत हलकं असतं हे कारण आहे त्यांच्या उडण्या पाठीमागचं. नेक्स्ट पिक्चर, देअर बोन्स आर व्हेरी स्ट्रॉंग बट हॉलो. त्यांची जी हाडं आहेत ती हाडं अत्यंत मजबूत आणि आतून पोकळ असतात. एखादं लाकूड कसं मधून पोकळ असतं वरून ते मजबूत असतं तशा प्रकारे पक्ष्यांची हाडे असतात. हे आहे त्याच्या पाठीमागचं कारण. पुढे पहा की पक्ष्यांबद्दल आपल्याला कोणती माहिती मिळत आहे. देअर feathers have special shapes and the feathers are arranged in a special way in their wings. त्यांच्या पंखामध्ये दोन पंख पक्ष्यांना असतात. त्या पंखामध्ये ते पीस एका वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीनं अरेंज केलेले आहेत, बसवलेले आहेत नैसर्गिकरित्या, जेणेकरून पक्ष्यांना उडायला सहज सोपं जातं. नेक्स्ट पिक्चर यू कॅन सी बर्ड इज शोइंग इट्स मसल. पक्षी आपल्याला त्याचे मसल्स स्नायू दाखवत आहे. बर्ड्स विंग्स हॅव पॉवरफुल मसल्स. पक्ष्यांच्या पंखामध्ये खूप बळ असतं. त्यांचे स्नायू अत्यंत मजबूत असतात. हे या चित्रावरून आपल्या लक्षात येईल. वी हॅव लर्न्ड अबाउट द रिझन्स ऑन पेज गिवन ऑन पेज नंबर 42. नाउ कम टू पेज नंबर 43. सो लेट्स सी द पिक्चर इज हियर. दिस बर्ड इज फ्लाइंग व्हेरी इझिली इन द एयर. व्हाट इज द रीजन? बर्ड्स कॅन मूव्ह देअर विंग्स इझिली इन डिफरंट वेज. कुठल्याही बाजूला पक्षी आपले पंख सहज वळवू शकतात जेव्हा ते उडत असतात. दे फ्लॅप, ते सहजपणे आपले पंख उघडू शकतात, झाकू शकतात. दे फ्लटर, म्हणजे ते आपल्या पंखांची फडफड जोरजोरात करू शकतात. दे सोअर हाय इनटू द एअर, ते आकाशामध्ये उंच झेप घेऊ शकतात आणि तरंगत राहू शकतात. ही त्यांची खास वैशिष्ट्ये आहे. कम टू द नेक्स्ट पिक्चर. पहा आपल्याला पुढच्या चित्रामध्ये दिसतंय दे ग्लाइड इन द स्काय. ग्लाइड म्हणजे काय? ते सहज उडत 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 ते तरंगत तरंगत पुढे पुढे सरकत जातात. आकाशात त्यांची ही पोझिशन असते. दे कॅन टर्न, ते सहजपणे वळू शकतात कोणत्याही बाजूला, दिस वे ऑर दॅट वे ऍज दे फ्लाय. ते उडत असतानाच त्यांना कुठल्याही बाजूला वळता येतं. इन द नेक्स्ट पिक्चर वी कॅन सी बर्ड इज वॉचिंग इट्स फूड. म्हणजेच पक्षी आपलं अन्न, आपलं भक्ष्य पाहत आहे हे चित्रात आपल्याला लक्षात येतं. दे कॅन सी थिंग्स फ्रॉम फार अवे. पक्षी अगदी दूरवरूनच काय करू शकतात? कुठल्याही वस्तू जमिनीवरच्या सहज बघू शकतात आणि त्यामुळे त्यांना त्यांचं भक्ष्य, त्यांचं अन्न शोधायला सोपं जातं असं ह्या चित्रामध्ये आपल्या लक्षात येईल. नेक्स्ट पिक्चर, पुढच्या चित्रात काय दिलेलं आहे पहा. दे कॅन लँड इझिली अँड सेफली. उडत असताना ते सहजपणे काय करू शकतात? जमिनीवरती उतरू शकतात. अगदी सहजपणे आणि सुरक्षितपणे त्यांना लँडिंग करता येते. बर्ड्स कॅन राईड द विंड ऑर एअर करंट्स. म्हणजे वाऱ्याचा जो प्रवाह आहे, हवेचा जो झोत आहे, त्या वाऱ्याच्या प्रवाहाबरोबर पक्ष्यांना उडत जाता येतं. अँड दे कॅन ट्रॅव्हल लॉंग डिस्टन्सेस. त्यांना दूरवरच्या प्रवासाला सुद्धा जाता येतं. And in the last, I want to ask you one question. Can you think of other things that fly? पक्षी सोडून इतर काही वस्तू किंवा सजीव आहेत का जे आकाशात उडू शकतात? Your answer will be yes. तुमचं उत्तर होय असं असेल.
त्यामध्ये आपण इन्सेक्ट्स जे कीटक आहेत ते उडणारे पाहतो, बटरफ्लाईज असतील किंवा हाऊस फ्लाय असेल किंवा इतर बी असेल, मधमाशी असेल, हे सुद्धा काय करतात, उडतात, काही अंतरापर्यंत ते जाऊ शकतात. अँड फाइंड आउट हाऊ दे फ्लाय. मग तुम्हाला शोधायचं आहे की ते कशा प्रकारे उडतात किंवा त्यांना कसं उडता येतं. बर्ड्स कॅन मायग्रेट फ्रॉम वन एरिया टू अनदर एरिया, वन नेशन टू अनदर नेशन. आपल्याला माहित आहे की पक्षी हे मायग्रेट करतात म्हणजे स्थलांतर करतात. त्यांना अनुकूल ज्या ठिकाणी परिस्थिती असेल तितक्या दूरपर्यंत ते प्रवास करत जातात. बर्ड्स हॅव व्हेरी लाइट ऑफ बॉडी and their bones are shallow and very strong. Their muscles are strong. They have wings. Their feathers are arranged in a different way in their wings, and they can fly. They can flutter. They can glide in the sky. Birds can land easily and safely on the soil. म्हणजे जमिनीवर ते अगदी सहजपणे आणि सुरक्षितपणे लँड करू शकतात. These are some reasons we have learned today's topic. मला वाटतं की तुम्हाला आजचा व्हिडिओ चांगला समजलेला असेल. तर मित्रांनो, या व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आरके चॅनल वरील असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही सतत पाहत चला, कारण तुमच्यासाठी मी घेऊन येत आहे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ. यू कॅन जॉईन दिस क्लासरूम एनीवेअर एनी टाइम विथ युअर मोबाईल. तुम्ही कुठेही आणि कोणत्या वेळेला तुमच्या मोबाईलसह या क्लासरूमला जॉईन करू शकता. अँड यू कॅन टेक अ फॅन्टॅस्टिक एक्सपिरियन्स ऑफ क्लासरूम. आणि तुम्ही वर्गात शिकत असल्याचा एक सुखद असा अनुभव घेऊ शकता. सो फ्रेंड्स, लेट्स मीट अगेन इन द नेक्स्ट एज्युकेशनल व्हिडिओ. टिल देन, बाय, सी यू.